एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. स्पिरिच्युअल जर्नी 888. थँक्यू सो मच. कारण आपल्या चॅनलला 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना, कारण माझ्यासाठी हे 500 सबस्क्रायबर्ससुद्धा खूप मोठी अशी गोष्ट आहे. कारण हे जे पॉझिटिव्ह विचार आहेत, जे परमेश्वरानं दिलेलं ज्ञान आहे आणि जे त्यांना जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी माझ्याकडून जे हे त्यांना करून घ्यायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. यासाठीच खरंच थँक्यू सो मच. आणि तुमचा हाच विश्वास आणि तुमची हीच साथ मला अजून प्रोत्साहित करते की मी तुमच्याशी कनेक्ट व्हावे. माझ्या काही कामामुळे मी थोडीशी डिस्कनेक्ट होते, त्यासाठी सॉरी. पण आपण असं पुढं आपलं चॅनल छान ग्रो करू आणि छान पुढं नेऊ. आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून जे ज्ञान परमेश्वराचं आहे, जी सकारात्मकता आहे, जी पॉझिटिव्हिटी आहे, ती उजागर करण्यासाठी आणि ती अशी वाढवण्यासाठी, सगळ्यांना आनंदात उत्साहात ठेवण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी जे करायला लागणार आहे, किंवा आपण जे करू शकतो ते आपण नक्कीच सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. जे ज्ञान मला मिळतंय, जे ज्ञान श्रीकृष्ण किंवा महादेव माझ्याकडून जे करून घेत आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही सगळे मला यात साथ देताय, त्यासाठी तुमचं खूप मनापासून आभार. आणि थँक्यू सो मच. पांडुरंगांच्या चरणी सुद्धा खूप धन्यवाद. थँक्यू सो मच की त्यांनी मला इतकं सक्षम केलं, इतकं ज्ञान दिलं की मी हे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. तर आपण आजचा विषय आहे देवशयनी, आषाढी एकादशी. आज आषाढी एकादशी आहे. श्री महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री पांडुरंगांचं, विठ्ठल रुक्मिणींचा आशीर्वाद सर्वांसोबत असेच राहो. सगळे सुख समाधानी आनंदी उत्साही राहोत आणि सर्वत्र सकारात्मकता राहो ह्याच इच्छा. पांडुरंग तुम्हाला कोणत्या संकटापासून दूर ठेवत आहेत. हा मेसेज माझ्याशी कनेक्ट झाला, एक वेगळं कनेक्शन होतं आणि हा मेसेज मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितला गेला. तर बघूया आपण त्यांना तुम्हाला कोणत्या संकटापासून दूर ठेवता आहेत पांडुरंग. आणि आषाढी एकादशी दिवशी हा मेसेज जर मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितलं जात आहे तर नक्कीच यात काहीतरी पॉवरफुल मेसेज असणार आहेत तुमच्यासाठी. एखादी नकारात्मक ऊर्जा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून किंवा तुम्हाला तुमच्या ऊर्जेपासून डिस्कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला दूर ठेवत असतील, किंवा तुमच्या आयुष्यात खळबळ माजवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतील, तुम्हाला अलर्ट करायचं असेल तर पांडुरंग तुम्हाला कोणत्या संकटापासून दूर ठेवत आहेत. बघूया हा मेसेज काय आहे. आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे सर्वांपर्यंत हे मेसेज पोहोचवा आणि बरेच लोकांपर्यंत ज्यांना खरंच ज्ञानाची आणि सकारात्मकतेशी कनेक्ट होण्याची गरज आहे, ह्या मेसेजेसमुळे त्यांच्या आयुष्याला काहीतरी वेगळी कलाटणी मिळू शकते. तर व्हिडिओ शेअर करत जा. थँक्यू सो मच. तर बघूया पांडुरंग तुम्हाला कोणत्या संकटापासून दूर ठेवत आहेत. थँक्यू सो मच. रामकृष्ण हरी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. किंग ऑफ वॉन्ड्स, हा वॉन्ड तर मला दिसतच होता. आणि थँक्यू सो मच. कारण ज्यावेळी मी ध्यानाला बसले, ध्यान करत होते, तेव्हा एक स्तंभ मला दिसला जो खूप स्ट्रॉंग आहे. जसं आपल्या घरामध्ये पूर्वी घर बांधताना मध्ये खांब असायचा आणि ज्या एका खांबावर पूर्ण घर उभं असायचं. जो खांब आहे, जो स्तंभ आहे, तो स्तंभ तुम्हीही तुम्ही तुमच्या प्रत्येक घराचा एक आधार असतो, एक मूळ असतं. ही रीडिंग मी कुठलाही विचार करून किंवा अगोदर हे करून नाही केलेले असतात. हे विषय दिले जातात आणि त्याप्रमाणेच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते.
तर ह्या मेसेजशी कनेक्ट व्हा. हा स्तंभ, जो आधारस्तंभ, जो घराचा पाया आहे, मूळ आहे, तो म्हणजे घरचा एक कर्ता पुरुष, घराची एक कर्ती व्यक्ती असते. आणि त्या व्यक्तीला आपण थोडंफार डळमळल्यासारखं इथं थोडंसं मला ही एनर्जी दिसते की ह्या एनर्जीला हलवण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा करण्यात येतोय. आजूबाजूच्या ह्या एनर्जीज त्याला डिस्कनेक्ट, त्याच्या ध्येयापासून डिस्कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत. त्याने हा स्तंभ, हा जो उभारलेला आहे, इथून खूप मुळापासून शून्यातून विश्व निर्माण करण्याची जी पॉवर असते ती ह्या स्तंभामध्ये आहे. आणि त्याने ती केली आहे. तर ही जी पुढची त्याला जी मिळालेली आहे किंवा त्याला जे स्थान मिळालेलं आहे ते त्याच्या कार्यकुशलतेमुळं, त्यानं जे काम केलंय, जे त्याच्या करिअरमध्ये असू दे, बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये, कुठेही असू दे, घरात असू दे, सगळीकडं त्यानं ते बांधून ठेवण्याचा आणि एकत्र ठेवण्याचा त्यानं प्रयत्न केला. आणि ह्या शून्यापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता त्यांच्या आयुष्याला एक पालवी फुटते. तर तुम्हाला ज्याच्याशी ही रिडिंग रिझोनेट होते त्याने प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशी एक व्यक्ती इथं आहे ज्याच्याशी रिडिंग 100% रिझोनेट होणार, ज्याला हलवण्याचा प्रयत्न केला गेलाय त्या स्थानापर्यंत, ज्यांना तिथपर्यंत हे पोचण्यासाठी इतके कष्ट केले. तर त्या कष्टापासून, त्या खुर्चीपासून, त्या स्थानापासून त्याला विचलित करण्यासाठी आणि त्याला बाजूला करण्यासाठी खूप प्रयत्न आजूबाजूला केले जात होते किंवा अजूनही होत आहेत. तर त्यांच्यावर पांडुरंगांची दृष्टी आहे आणि तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे असं इथं सांगितलं जाते. हा पांडुरंगांचा खूप खूप स्ट्रॉंग मेसेज आहे तुमच्यासाठी. कारण हे स्थान हे तुमचं आहे आणि हे तुम्ही तुमच्या कर्तृत्वामुळं, तुमच्या काम करण्याच्या कार्यकुशलतेमुळं, तुमच्या कर्तृत्वामुळं तुम्ही मिळवलेलं आहे. आणि आता हे जे आहे हे तुम्हाला पालवी जी ह्या स्तंभाला जे एक हे झालेलं आहे, असं एक पालवी फुटल्यावर, एका अंकुर फुटल्यावर कसं एक नवीन बीज उत्पन्न होतं आणि नवीन एक रोप, नवीन हे निर्माण होतं, तसंच आता हे होणार आहे. आणि तुमचं जे रूप आहे त्याचंच एक वेगळं रूप, एक नवीन जन्म, पुनर्जन्म हा ह्या स्थानापासून सुरू होतोय. तर म्हणूनच तुम्हाला ह्या स्थानापर्यंत पोचू न देण्याचा प्रयत्न अशा ह्या निगेटिव्ह एनर्जीजमुळे झालेला आहे. आणि ह्याच निगेटिव्ह एनर्जीजना तुमच्यापासून दूर ठेवतायत पांडुरंग आणि ते तुमच्यापर्यंत येऊ देत नाही आहेत. तर ह्याच्यासाठी सपोर्टिव्ह कार्ड्स मी नक्कीच घेईन. बघूया आपण अजून काय सांगतायत पांडुरंग, तुम्हाला कोणत्या संकटापासून दूर करतायत. थँक्यू सो मच. द हँगमॅन. ह्या स्थानापर्यंत जाऊपर्यंत तुम्हाला इतक्या संकटांना तोंड द्यायला लागले. खरंच तर म्हणजे हे असंच तुम्हाला कुठलंही स्थान हे आयुष्यात असंच मिळत नाही. तर त्याच्यासाठी खूप कष्ट करायला लागतात, खूप त्रास भोगायला लागतो. सगळ्या गोष्टी चूक नसताना, बरेच वेळा चूक नसते तरीही काही गोष्टी ऐकाव्या लागतात, का बोलाव्या लागतात. हे सगळ्या गोष्टी होतात आणि ते तुम्ही केले, कधी दुर्लक्ष केले, कधी ऐकून घेतले, कधी प्रतिकार केलाय. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं तुम्ही स्थिर राहिला, बॅलन्स राहिला, तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवलाय, तुम्ही पांडुरंगांवर विश्वास ठेवलाय आणि ह्या सगळ्या अशा निगेटिव्ह एनर्जीजना इग्नोर केले, तुम्ही दुर्लक्ष केले, त्यांना सोडून दिले. जरी त्यांनी तुम्हाला त्रास दिला तरी तुम्ही त्यांना माफ केले. या हँगमॅनच्या भूमिकेमध्ये ही हँगमॅनची भूमिका का आली? कारण तुम्ही इतकं स्ट्रगल करून, इतकं हे करून, कुणाच्यातही न पडता तरी सुद्धा तुम्हाला जर एखादी एनर्जीज अशा त्रास देत असतील तर तुम्ही तो विचार करताय, त्या एनर्जीमध्ये तुम्ही गेलाय की माझं कुठं चुकतंय किंवा मी अजून काय करायला पाहिजे, असा तुम्ही पांडुरंगांना प्रश्न विचारताय की मी अजून काय केलं पाहिजे जेणेकरून मी ह्या एनर्जीजना म्हणजे मी दाखवेन की मी काय आहे माझ्या मनात यांच्याबद्दल किंवा माझ्या हृदयात कुणाबद्दलही कुठलंही कपट किंवा काहीही नाही आहे. तर एक पॉझिटिव्ह मी सोल आहे. मला काय दाखवायला पाहिजे किंवा मला असं काय प्रूव्ह करायला पाहिजे जे मी योग्य आहे, अशी तुमच्या मनात भावना. मी खूप स्ट्रॉंगली मेसेज कनेक्ट करते, खूप स्ट्रॉंगली कुणाची तर एनर्जी कनेक्ट करते. खूप आतून कोणतरी तुटले आणि त्याच्यामुळेच ही एनर्जी मला क्लिक झाली आहे. तर नक्कीच मी सांगते तुमचं काहीही चुकलेलं नाही आहे, कारण हीच एनर्जी. तर म्हणून पांडुरंग तुम्हाला या संकटापासून आणि या एनर्जीजपासून दूर ठेवतायत, कारण इथं तुमचं चुकलेलं नाही आहे आणि तुम्हाला काहीही प्रूव्ह करण्याची गरज नाही आहे, असा पांडुरंगांचा मेसेज आहे तुम्हाला. तर
तर इथं तुम्ही हँगमॅनच्या तुम्ही हा अतिविचार नाही करण्यासाठी तुम्हाला हा मेसेज, हा गायडन्सही तुम्हाला दिला जातो की अतिविचार करू नका. ह्या निगेटिव्ह ज्या एनर्जीज आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या ह्या स्थानापर्यंत पोहोचू न देण्यासाठी प्रयत्न करतायत, जे स्थान कुठलंही असू दे, तुमच्या बिझनेसमध्ये, करिअरमध्ये, शिक्षणात, घरी किंवा तुमच्या लाईफमध्ये, जिथं कुठं तुम्हाला थर्ड पर्सन ही कुणी जर तुमच्या आयुष्यामध्ये इंटरफिअर करत असेल, तरीही त्या ह्याच्यापासून तुम्ही स्वतःला दोष द्यायचा नाही आहे, असं पांडुरंग तुम्हाला सांगताय की तुम्ही स्वतःला दोष द्यायचा नाही. कारण तुम्ही एक प्युअर आणि पॉझिटिव्हली पॉवरफुल एनर्जी आहात. त्यामुळं तुम्हाला ह्या सगळ्या एनर्जीजपासून ते दूर ठेवतायत. हँगमॅनच्या ऊर्जेमध्ये तुम्हाला न जाण्यासाठी हे सुद्धा सांगितलं जाते, कारण तुम्ही आत्ता एका पॉवरफुल ऊर्जेमध्ये आहात. ही ऊर्जा तुम्हाला तुमच्या ह्या ध्येयापासून, हे जे तुम्ही पुढं चाललेला आहात त्याच्यापासून डिस्कनेक्ट करण्यासाठी ही ऊर्जा तुम्हाला हे करते. पुन्हा एकदा पेज ऑफ वॉन्ड्सची एनर्जी. मी तेच म्हटले, मला हा स्तंभ खूप असं हे करत होतं, अट्रॅक्ट करत होतं. त्यामुळेच वॉन्ड्सची एनर्जी आहे. आणि तरी तुमची एक नवीन ग्रोथ आहे. तुम्हाला पुढं जायचं आहे, तुम्हाला अजून पुढं जायचं आहे. खूप खूप तुमच्या आयुष्यातलं एक यश तुमच्याकडं ते येऊ पाहते. ते तुम्ही अट्रॅक्ट केले, ते तुम्ही मॅनिफेस्ट केले, ते तुम्ही मिळवले. तुमच्या कर्तृत्वानं, तुमच्या कर्मानं तुम्ही मिळवलेलं आहे आणि पॉझिटिव्ह कर्मानं मिळवलेलं आहे. त्यामुळं तुम्ही आता फक्त तुम्ही वरती तुम्हाला कसं पुढं जायचं आहे, तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय मिळवायचं आहे, काय राहिले, काय करायला पाहिजे, तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यापर्यंत काय थांबवते तुम्हाला, तुम्ही स्वतःचं परीक्षण करण्यासाठी तुम्हाला पांडुरंग सांगतात की स्वतःचं आत्मपरीक्षण करून तुम्ही पुढं जायचं आहे. आणि हा स्तंभ जो आहे हा तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी आहे. तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी आणि तुमची शक्ती, तुमची ताकद, तुमचा उत्साह म्हणजे हा स्तंभ आहे. आणि हा स्तंभच तुमच्यातली एक नवीन जी ताकद आहे, जी स्ट्रेंथ आहे तुमची, जी कुठंतरी तुम्ही या हँगमॅनच्या ऊर्जेत गेल्यामुळं डिस्कनेक्ट होते, तर तुम्हाला ते सांगितलं जाते कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीचा विचार न करता कोण काय करतंय यापेक्षा तुम्हाला कुठं जायचं आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे आणि तुमचा मार्ग, तुमचं ध्येय तुम्ही हे करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. थँक्यू सो मच. नाईट ऑफ कप्स. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. तरी बघा, नाईट ऑफ कप्स, किंग ऑफ वॉन्ड्स, पेज ऑफ वॉन्ड्स, हा स्तंभ आणि हँगमॅनची ऊर्जा आहे. नाईट ऑफ कप्स ही तुमच्या आयुष्यात येतेच, कारण पांडुरंग तुम्हाला कोणत्या संकटापासून दूर ठेवतायत, ह्या हँगमॅनच्या ऊर्जेपासून दूर ठेवतायत. नकारात्मक ज्या ऊर्जा आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या पॉझिटिव्हिटीपासून डिस्कनेक्ट करतायत, तुम्हाला तिथून बाजूला सारण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यापासून त्या तुम्हाला दूर करतायत. कारण तुम्हाला पुढं जायचं, एक पाऊल तुम्हाला पुढं टाकायचं आहे. तुम्ही थांबला इथं, तुम्हाला थांबायचं नाही थांबायचं आहे. कारण तुमची ऊर्जाच इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी पॉवरफुल आहे की तुम्ही ती थांबवून अशी नाही हे करायचे. एखादी गोष्ट जर थांबली तर तिथं ते डल्लं नाही, त्याचा उपयोग नाही आहे आयुष्यात. तर तुम्ही प्रवाहित व्हायचं आहे. तुमचा प्रवाह हा थांबण्यासाठी नाही आहे. तुम्हाला दिलेली ऊर्जा, तुमच्यात दिलेली शक्ती, तुमचा उत्साह किंवा तुमची एक कार्यकुशलता जी आहे, जे काम तुम्ही हातात घेतले ते किती कार्यतत्परतेनं आणि खूप कष्टानं तुम्ही ते पूर्ण करता, तर ते करण्यासाठी तुम्हाला तो उत्साह ते दिलेला आहे. ते प्रवाहित करण्यासाठी दिलंय, ते तुम्हाला असं थांबवून ठेवण्यासाठी दिलेलं नाही आहे. हे जे तुम्ही मिळवलेलं आहे सगळं, हे तुमच्या कष्टानं तुम्हाला मिळालेलं आहे. आणि कुणाच्या तरी निगेटिव्ह ह्याच्यामुळं आणि किंवा स्वतःच्या भ्रमामुळे सुद्धा मला असाही मेसेज येते. कारण तुम्ही हँगमॅनच्या ऊर्जेमध्ये आहातच. स्वतःची जी निगेटिव्ह स्वतःचे जे काहीतरी जे थॉट्स आहेत तुमच्यामध्ये, तुमच्या थॉटचा सुद्धा जो भ्रम आहे, त्या भ्रमामुळे सुद्धा तुम्ही तुमच्या ह्या हँगमॅनच्या ऊर्जेमध्ये तुम्ही जाताय, असंही तुम्हाला सांगितलं जाते. तो तुमचा भ्रमसुद्धा ते दूर करतायत पांडुरंग. त्या भ्रमात सुद्धा तुम्हाला ते ठेवणार नाहीत, कारण त्याच्यासाठी तुम्ही नाहीच आहात. तो भ्रम आहे, तुमचा भ्रम आहे, हे तुम्ही ठरवलंय की मी असं केलं तर मी असं हे जाईल, किंवा एक जाळं माझ्या भोवती आहे, कुणीतरी मला बंद करते, तर नाही आहे. तुम्हाला कुणीही बंद करत नाही आहे. तुम्हाला कुठल्याही जाळ्यात कुणीही अडकवत नाही आहे. कारण तुम्ही एक प्रोटेक्टेड सोल आहात, तुम्ही एक सुरक्षित सोल आहात. अगदी सर्वोच्च संरक्षण तुमच्यासाठी आहे. परमेश्वराने, पांडुरंगाने तुम्हाला दिले. आज आषाढी एकादशी दिवशी ते तुम्हाला तेच सांगतायत, कारण तुमची ऊर्जा ही खूप पॉवरफुल ऊर्जा आहे. आणि मला वाटतं मी परवाच्या रिडिंगमध्ये सुद्धा सांगितले, वरचे चक्रास तुमचे ॲक्टिवेट होत आहेत. आणि जेव्हा ते चक्रास ॲक्टिवेट होतात तेव्हा एक सर्वोच्च संरक्षण हे नेहमीच असतं.
नेहमीच असतात. तेव्हाच ग्रीन तारांचं जे कार्ड होतं ते त्यामध्ये त्याच्याचसाठी आलेलं होतं. कारण एकदम उच्च संरक्षण आहे तुम्हाला. एंजल्सचं प्रोटेक्शन आहे, युनिव्हर्सचं प्रोटेक्शन आहे आणि पांडुरंगाचं प्रोटेक्शन आहे तुम्हाला. सो त्यामुळं तुम्ही पुढं जायचं आहे, वरती जायचं आहे, जे तुम्हाला प्रोत्साहित करते. जो मार्ग तुम्ही तुमच्यासाठी निवडलेला आहे किंवा श्री पांडुरंगाने तुमच्यासाठी जो मार्ग निवडून दिलेला आहे, ज्याच्यावर तुम्ही प्रस्थान केलेलं आहे ऑलरेडी, तिथं तुम्हाला पुढं जायचं आहे. आणि तुमच्या आयुष्यात ही एक अशी सोल किंवा असं एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी जी आहे ती तुमच्या आयुष्यात सुद्धा एंटर करते. कारण ते तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी ॲज अ सोलमेट असेल, तुमचे मित्र मैत्रिणी कुणीही आयुष्यात अशी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते, तुमचे जे गुरु गुरु म्हणून सुद्धा तुमच्या आयुष्यात येतील, की तुम्हाला ते वाट दाखवतील आणि तुम्हाला तुमच्या मार्गातून तुमच्या मार्गावर ते तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ही हँगमॅनच्या ऊर्जेमध्ये तुम्ही आहात आणि हा भ्रम आहे. हा भ्रमामुळे जे जसजसं तुम्ही वर जाल, जसजसं तुम्ही प्रगतीच्या पथावर जाल, जसजसं तुमची प्रगती होईल, तुमच्या आयुष्यात उत्साह येईल, तुमचे सगळे जे ब्लॉकेजेस होते आयुष्यात ते निघून जातील आणि तुम्ही पुढे जाल. तसे काही एनर्जीज ह्या अशा असतात, निगेटिव्ह एनर्जीच्या अशा असतात, ज्यांचं तुमचं जे भलं आहे, तुमचं चांगलं आहे ते त्यांना नको असतं, जेलस फील करत असतात. तर त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही. त्यांना पांडुरंग तुमच्यापासून दूर ठेवतात. कारण तुमची प्रगती रोखण्याची आता कुणामध्येही ताकद नाही आहे. तुमची प्रगतीच्या तुम्ही पुढं चाललेला आहात. तुमच्या आयुष्यात जी प्रगती होणार आहे, जो एक नवीन हे होणार आहे, एक नवीन अध्याय सुरू होणार आहे, ह्याच्यावर तुम्ही चाललेले आहात. आणि इथे जेलस फील करणारी लोकही असू देत, ते त्यांच्यापासून तुम्हाला दूर ठेवतायत पांडुरंग आणि त्यांनाही तुमच्यापासून दूर ठेवतायत. कारण तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे. तर रात्र म्हणजे कितीही शॉर्ट्स किंवा कितीही काही असलं तरी सुद्धा तुम्ही परमेश्वरावरचा विश्वास आणि त्यांच्यावरची आस्था तुम्ही सोडलेली नाही आहे. त्यांच्यावरचा विश्वासच तुम्हाला ह्यात अगदी हे ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच पांडुरंग तुम्हाला सर्व संकटांपासून दूर ठेवतात, की त्यांच्यावर ठेवलेला तुमचा विश्वास हा खरा ठरणार आहे. तुम्ही तुमच्या भ्रमात जगू नका, असं पांडुरंग तुम्हाला मेसेज करतात. कारण कुठल्याही त्या एनर्जीचा प्रभाव जेव्हा तुमच्यावर पडतो, तेव्हा तुमच्यात भ्रम एक उत्पन्न होतं, की आपण यात पुढं जाऊ की नाही, करू की नाही, आपल्याला काय होईल, आपण चुकीचं करतोय का, बरोबर करतोय का, किंवा आपल्यामुळे कुणाला त्रास होते का, किंवा बरेच असे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. आणि मग हे हँगमॅनची ऊर्जा निर्माण होते. तर असं करायचं नाही आहे, असं पांडुरंगांचा तुमच्यासाठी मेसेज आहे. आणि ते ह्याच संकटापासून तुम्हाला दूर ठेवतात, की कुठलंही भ्रम आणि कुठलीही निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला कुठंही हे करणार नाही, असं तुम्हाला सांगितलं जाते. आणि तुम्हाला ह्या ऊर्जेमध्ये पुढं नेलं जाते. तर बघूया, पांडुरंग तुम्हाला याच संकटांपासून, हा जो ब्रह्म तुमच्यात आहे आणि जो परमेश्वराला जे तुम्ही इथं हे केलेलं आहे, स्वतःभोवती एक असं गुंफण असं हे करून ठेवले, ते सगळं तोडून तुम्हाला बाहेर काढतायत त्यातनं. आणि जे जाळं तुम्ही निर्माण करून ठेवले, नाही, त्या जाळ्यात राहायचं नाहीच आहे. कारण तुमची ऊर्जाच वेगळी आहे. त्या जाळ्यात बांधून राहण्यासाठी ते केलेलं नाही आहे. तुमची ऊर्जा आणि तुमचं हे एवढं दिलेलं नाही, एवढं ज्ञान जे तुम्हाला दिलेलं आहे, एवढी शक्ती जी तुम्हाला दिलेली आहे, एवढं तुम्ही जे कष्ट करताय तुमची फॅमिलीसाठी असेल, तुमच्या घरासाठी, तुमच्या सगळ्या ह्याच्यासाठी तुम्ही जे कष्ट करताय, ते कष्ट असेच वाया कुठेही जाणार नाही आहेत. कारण तुम्हाला त्या संकटांपासूनच पांडुरंग दूर ठेवतात. आणि ही आषाढी एकादशी तुमच्या आयुष्यात एक नवनिर्माण घेऊन येणार आहे. नवनिर्माण घेऊन येते, एक उत्साह घेऊन येते, एक आनंद घेऊन येते. हां, थँक्यू सो मच पांडुरंगा, थँक्यू सो मच. आणि कृष्णा थँक्यू सो मच कृष्णा डिवोशन. आज आषाढी एकादशी आहे. मी कार्ड शफल करूनच ठेवते, तुमच्या समोरच कार्ड काढते. आणि श्री पांडुरंगांचा, श्रीकृष्णांचा, श्रीकृष्ण अवतारच आहेत ते, श्री राम अवतार आणि श्री विष्णू नारायण त्यांचा अवतार श्री पांडुरंग, आणि त्यांची कृपा आशीर्वाद माझ्या ह्या चॅनलला, आमच्या ह्या सबस्क्रायबर्सना असू दे. त्यांच्या शुभाशीर्वादाने हे सर्व मंगल हो, हीच कामना आहे. आणि श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत आज आषाढी एकादशीला, ते सगळ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढतायत. ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, ब्लेसिंग्स देत आहेत, की
ते खूप तुमच्यावर प्रेम करतायत, सगळ्यांवर खूप प्रेम करतायत आणि एका आध्यात्मिक जर्नीवर, एका आध्यात्मिक प्रवासावर ते तुम्हाला घेऊन जात आहेत. तुमच्या आयुष्यातला जो प्रवास कुठेतरी तुम्ही एका हँगमॅनच्या ऊर्जेमध्ये येऊन तुमचा जो प्रवास जो तुम्ही थांबवलेला होता, त्या प्रवासावर पुन्हा ते तुम्हाला घेऊन जात आहेत. आणि श्रीकृष्णांचाच मेसेज आहे, श्री पांडुरंगांचा मेसेज आहे की हा सगळा प्रवास हा त्यांनी तुमच्यासाठी नियोजित केलेला आहे, ठरवलेला आहे. आणि त्या प्रवासापासून तुम्ही बाजूला न जाता किंवा कुठल्याही अशा एनर्जीजना बळी न पडता, स्वतःच्या भ्रमामध्ये न राहता, कुठल्या अशा हँगमॅनच्या एनर्जीमध्ये न जाता तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये पुढे जायचं आहे. कारण त्यांनी तुमचा हात असा घट्ट पकडलेला आहे. ते तुमचा हात घट्ट पकडून तुम्हाला ते घेऊन चाललेत पुढं पुढं पुढं, है ना. थँक्यू सो मच कृष्णा, थँक्यू. आणि श्री पांडुरंग तुम्हाला सांगतायत एक पॉझिटिव्ह आणि एक अशी उच्च दर्जाची ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. उच्च दर्जामध्ये सगळ्यांना एकत्र करून ठेवण्याचं, सगळ्यांना एक ब्रह्मांडाभोवती असं जे एक मला असं ऊर्जा खूप मी कनेक्ट करते. अशी ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे ती एकवटण्याची आणि सगळ्यांना असं एकत्र बांधून ठेवण्याची जी तुमच्यात ताकद आहे, जे ज्ञान तुमच्यात आहे, जो उत्साह तुमच्यात आहे, ते वाढवतायत आणि ते अजून प्रकाशित करतायत, अजून खूप प्रकाशित करतायत आणि तुम्हाला त्यांच्या ऊर्जेपर्यंत घेऊन जात आहेत. ते तुम्हाला दाखवतायत की हे ज्ञान काय आहे, ही ऊर्जा काय आहे, हे अध्यात्म काय आहे, परमेश्वर काय आहे. आणि सगळं ही जी सगळीकडं असं टाळ मृदुंगाचा आवाज दुमदुमतोय आणि सगळीकडं जे असे छान मस्त वातावरण आहे की नाही, ते खूप असं तुम्हाला तुमच्या ह्याच्यात नादात असं रममाण करणार आहे आणि तुम्हाला ते पुढे घेऊन जाते. त्यामुळं स्वतःचं कुठल्याही संकटाला न घाबरता, न डगमगता पुढे जाण्यासाठी श्री पांडुरंग तुम्हाला सांगतायत, श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत, कारण ते नेहमीच सदैव तुमच्या बरोबर आहेत. थँक्यू, थँक्यू सो मच. विश्वास ठेवा. श्री पांडुरंग तुम्हाला सांगतायत विश्वास ठेवा. तुमचा हा मार्ग हा त्यांनी नियोजित केलेला आहे. कुठलीही कार्य असू दे, मी करणार आहे किंवा मी करतोय आणि मी केले म्हणून ते होत नसते, तर त्यांनी ते ठरवलेलं असते, त्यांनी ते नियोजित केलेलं असते आणि त्यांनी ते तुमच्यासाठी नियोजन करून ठेवलेलं आहे. त्यामुळं तुम्ही न घाबरता पुढे जायचं आहे. ते तुम्हाला त्याच संकटापासून लांब ठेवत आहेत, जे संकट तुम्हाला आतून कुठंतरी एक भीती घालतंय. तुमच्या हृदयात जी भीती आहे, हे होईल का, असं होईल का, हे मला हे करेल का, हा मला तो म्हणजे कुठल्या संकटात अडकवेल का किंवा अडचण येईल का, किंवा मी हे कशात अडकेन का, असं काहीतरी निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनात येत आहेत. तर श्रीकृष्ण, श्री पांडुरंग तुम्हाला सांगतात, हे थॉट्स तुमच्या विचारांचे आहेत, तुमच्या मनातले आहेत. हा भ्रम आहे, हे हँगमॅनची ऊर्जा आहे आणि त्याच्यामुळे हे थॉट्स तुमच्या विचारात येतात. तर असं काहीही नाही आहे. आणि अशा कुठल्याही संकटांपासून जर ते तुमच्यापर्यंत येण्या अगोदर पांडुरंग त्याचा नायनाट करतील त्या संकटाचा आणि तुम्हाला सुरक्षित ठेवतायत ते. कारण त्यांची खूप लाडकी, प्रेमळ आणि अशी सोल आहात तुम्ही. खूप प्रेम करतात ते तुमच्यावर, आहे ना. थँक्यू, थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी काय म्हणलं ग्रीन तारा, मी मगासपासून मी तुम्हाला ह्या ऊर्जेमध्ये मला ही ग्रीन तारांची खूप ऊर्जा मला कनेक्ट करत होती. सर्वोच्च संरक्षण आहे संकटापासून. पांडुरंग तुम्हाला कोणत्या संकटापासून दूर ठेवत आहे, मी तुम्हाला तेच सांगितलं. हे संकट आणि हे संरक्षण म्हणजेच हे कार्ड आहे. आणि हे कार्ड मी खूप अट्रॅक्ट करत होते, कारण ही जी ऊर्जा आहे, हे जे प्रोटेक्शन आहे, हा औरा जो तुमचा प्रोटेक्ट केला जातोय, तो खूप त्याच्यासाठी तुम्ही खूप पॉझिटिव्ह पाहिजे. कारण एवढं मोठं प्रोटेक्शन मिळण्यासाठी सुद्धा, हे प्रोटेक्शन मिळण्यासाठी ही सोल कशी असेल, ही सोल सुद्धा खूप पॉवरफुल असायला पाहिजे, तेव्हा एवढं मोठं संरक्षण मिळते. आणि एवढं मोठं संरक्षण तुमच्या बरोबर आहे. साक्षात ग्रीन तारावांचा म्हणजेच श्रीराधांचं दुसरं रूप आहे त्या. आणि अशी प्रकृती तुमच्याबरोबर न्याय करते, ही प्रकृती तुमच्याबरोबर न्याय करते. आता कुणाची बिशाद नाही तुम्हाला, कुठलंही संकट, कुठलीही निगेटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचण्याची कुणाचीही बिशाद नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला तुम्हीही प्रोटेक्ट करायचं आहे आणि श्री पांडुरंगही तुम्हाला प्रोटेक्ट करताय. त्यामुळे तुम्ही जे हाती घेतलेलं काम आहे, जो तुम्ही एक निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयावर ठाम राहून तुम्ही तुमच्या
कार्याच्या ह्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं. येणाऱ्या तुमच्या आयुष्यात येणारी सगळी संकटं ते दूर करतायत आणि सगळ्या संकटांना दूर ठेवतायत. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. सांगा हे एक ही अशी ऊर्जा नाही आहे इथं. हे आपलं चॅनल हे एक स्ट्रॉंग चॅनल आहे. स्ट्रॉंग चॅनल आहे. स्ट्रॉंग पॉझिटिव्ह एनर्जी आहे इथं. एक पॉवरफुल एनर्जी आहे इथं. युनिवर्सचा परमेश्वराचे आशीर्वाद आहे, श्री पांडुरंगाचे आशीर्वाद आहे, श्रीकृष्णांचे आहेत, महादेवांचे आहेत आणि सगळ्या आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आहेत. तेव्हा हे चॅनल हे ज्ञान आणि हे पॉझिटिव्हिटी सगळी तुमच्यापर्यंत बेभान होऊन येत असते आणि तुम्हाला ती कनेक्ट होत असते. म्हणूनच हे यंगस्टरचं कार्ड आहे, पूर्वजांचं आहे आणि हा पूर्वजांचा आशीर्वाद आहे. श्री पांडुरंग तुम्हाला ह्या संकटांपासून दूर ठेवतायतच. श्रीकृष्ण तुम्हाला, श्रीकृष्ण म्हणजेच श्री पांडुरंग तुम्हाला दूर ठेवतायतच. ग्रीनधारामा आहेत आणि आपले पूर्वज आपल्याला या संकटांपासून दूर ठेवतायत. तुम्हाला या संकटांपासून दूर ठेवतायत. कुणी कितीही प्रयत्न केला तुम्हाला तुमच्या ध्येयापासून बाजूला काढण्याचा, तुम्हाला डिस्कनेक्ट करण्याचा, तुमच्यावर अन्याय करण्याचा, तुम्हाला अंधारात ठेवण्याचा किंवा तुम्हाला कुठल्या तरी जाळ्यात अडकवण्याचा, तर तिथं पहिले पोहोचतील ते तुमचे पूर्वज असतील, त्यांचे आशीर्वाद असतील आणि पांडुरंगांचा आशीर्वाद असेल आणि तिथंच ते तुम्हाला तेच प्रोटेक्शन आहे. कोणत्याही जाळ्यात तुम्हाला अडकवू शकत नाही, अडकवणार नाही. कारण ती संकटही बाहेरच्या बाहेरच त्यांच्याकडेच ती पलटवली जातील. असा तुमच्या पूर्वजांचा मेसेज आहे तुमच्यासाठी. पांडुरंगांचा मेसेज आहे, श्रीकृष्णांचा, ग्रंथारामांचा मेसेज आहे. थँक्यू 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 सो मच. मी तर खूप हृदयातून धन्यवाद देते. कारण आपण जेव्हा एखाद्या पॉझिटिव्ह वेवर असतो, पॉझिटिव्ह रस्त्यावर असतो, तेव्हा आपल्याला साथ देणारी आपलीच सोल फॅमिली असते. आणि जशी तुम्ही माझी ताकद आहात तसंच आपले हे सगळे युनिवर्स, हे परमेश्वर, यंगस्टर्स, पूर्वज आपले सगळी आपली ताकद आहेत. थँक्यू थँक्यू सो मच. आणि हीच ताकद, हे आशीर्वाद सदैव सर्वांबरोबर राहू. थँक्यू सो मच. थँक्यू. श्री पांडुरंग तुम्हाला कोणत्या संकटांपासून दूर ठेवतायत. थँक्यू सो मच. ब्राईट इनर स्ट्रेंथ. मी काय म्हटलं, एक सिंहासारखी गर्जना जी तुमच्यात आहे की नाही, ती आतून एक सिंहासारखा असा एक गर्जना आणि एक आग तुमच्यातून बाहेर आल्यासारखी होणार आहे. आणि एक स्ट्रेंथ तुमच्याचा म्हणजे झपाटून तुम्ही तुमच्या कार्याला आता हात घालणार आहात आणि पुढे जाणार आहात. कारण ही स्ट्रेंथ आणि हे उत्साह हा जो तुमच्यात आलाय आणि येतोय आणि हे संकटांपासून जे दूर ठेवतायत ना, ह्या तुमच्या स्ट्रेंथमुळं, ह्यांच्या आशीर्वादामुळे हे सगळं होतंय. हे तुम्हाला मेसेज दिला जातोय. कारण ही तुमच्यातली आग आहे आणि आग कधीही आतच दाबून ठेवायची नसते, असा पांडुरंगांचा तुमच्यासाठी मेसेज आहे. कारण जेव्हा आपण ही आग तुमची सकारात्मकतेची आहे, पॉझिटिव्हिटीची आहे, तुमच्या कामावर केलेल्या प्रेमाची आहे, तुमच्या कुटुंबावर केलेल्या प्रेमाची आहे आणि ते बाहेर, जोपर्यंत तुम्ही ते बाहेर काढणार नाही तोपर्यंत त्याचा प्रवाह सुरू होणार नाही आहे. आणि तो सुरू करतायत, तो सुरू होतोय. कारण तुम्हाला खूप मोठं प्रोटेक्शन आहे इथं. आणि ते प्रोटेक्शन असल्यामुळे आणि खूप स्ट्रेंथ तुम्ही आता पुन्हा एकदा तुमच्या ह्याच्यात जोश तुमच्यातला वाढतोय आणि तुम्ही तुमच्या कार्यामध्ये पुढे जाताय. थँक्यू थँक्यू सो मच. एकच कार्ड मी काढणार आहे, एकच. तर बघूया. मला सांगितलं जाते पांडुरंग तुम्हाला कोणत्या संकटापासून दूर ठेवतायत. तर तुमची स्ट्रेंथ जी खालावलेली होती, जी स्ट्रेंथ तुमची कमी करण्याचा ह्या निगेटिव्ह एनर्जीसने प्रयत्न केला, तुमच्या घरापासून तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला, तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या नोकरीमध्ये, बिझनेसमध्ये तुम्हाला कुठंही न हे करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला तुमचं जे उच्च स्तर आहे तो डावलण्याचा प्रयत्न केला, तुमचं स्थान हे करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला. असे काही मेसेजेस मला येत आहेत की ह्या सगळ्यामुळंच तुमचं हे हँगमॅनच्या ऊर्जेमध्ये तुम्ही गेलेला. तर ह्या सगळ्यापासून तुम्हाला दूर ठेवतात, ह्या सगळ्या संकटांपासून आणि ह्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज ज्या होत्या त्यांच्यापासून दूर ठेवतात श्रीकृष्ण, तुमचे पूर्वज, आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहेत. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. लाईट ॲक्टिवेशन. म्हणूनच मला आणि एक कार्ड घ्यावंसं वाटलं. कारण एक अशी पॉझिटिव्ह सोल आहात तुम्ही, जे खूप शाईन करताय. तुम्ही खूप शाईन करताय कारण तुमच्या कामामुळं. मी तर तुम्हाला काय म्हटलं, तुमच्यातली जी ऊर्जा आहे ती आतून बाहेर येते आणि म्हणून तुमचा जो औरा आहे तो ब्राईट होतोय. तुमच्यात असं कुठंही नाही आहे, कुठलीही निगेटिव्हिटी नाही आहे किंवा थॉट्स नाही आहेत किंवा विचार काही नाही आहे. तेच हा जो तुमचा औरा आहे
हाच निगेटिव्ह एनर्जीजना कुठंतरी त्यांच्या ते जेलस फील करतात आणि त्याच्यामुळे ते तुमच्यावर अटॅक करण्याचा किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. पण इतकं सोपं नाही आहे तुम्हाला त्रास देणं किंवा तुमच्या आजूबाजूला सुद्धा फिरणं सोपं नाही आहे, कारण तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे. श्रीकृष्णांचं प्रोटेक्शन आहे, पूर्वजांचं आहे, शिवलिंगारांचं आहे, अख्खं हे सगळं ब्रह्मांड तुम्हाला प्रोटेक्ट करते. त्यामुळं तुमचा हा औरा, तुमचं हे जो उत्साह आहे, जो आनंद आहे आणि हे तुमच्यातली जी पॉझिटिव्हिटी आहे, पॉवरफुल जो तुमचं हे आहे, ते तुमचं असंच खूप अजून आनंदीने असं एक सर्वोच्च लेवलला असं नेणार आहे. तुमची शाईन अजून खूप हे होणार आहे, तुमचे थॉट क्लिअर होणार आहेत आणि तुम्हाला जे गायडन्स येत आहेत आत्ता इथून पुढे, जे गायडन्स तुम्हाला येतील किंवा जे स्पिरिच्युअली असतील किंवा आपल्या चॅनलकडून असेल किंवा दुसरे कुठल्याही चॅनलकडून किंवा कुठल्याही ग्रंथामधून याच्यामधून तुम्ही घेत असाल, तर ते अगदी क्लिअरली तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील आणि ते तुम्हाला लक्षात येतील की हा मेसेज तुमच्यासाठी आहे, कारण तुम्हाला इंट्युशनशी कनेक्ट होण्यासाठी सांगितलं जाते. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. तर बघूया, तर ही रिडिंग इथंच थांबवते मी. आणि पांडुरंग तुम्हाला याच संकटांपासून आणि या निगेटिव्ह एनर्जीजपासून दूर ठेवतायत. या आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. जय श्री कृष्णा. राधे राधे. रामकृष्ण हरी.